नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये आता पुन्हा सुस्मिताने नवीन कार्ड केल्यानंतर स्वानंदी आता पुन्हा बेडरूममध्ये येते आणि समरला सुस्मिताचा भूतकाळ सगळा सांगू लागते. बाबांना ना कधीच सुस्मिता अभिनेत्री व्हावी किंवा तिने ऑडिशन्स करावं अशी इच्छा नव्हती, पण तरी देखील फक्त आईने तिला पाठीशी घातली आणि मी तिलासुद्धा कायम सपोर्ट करत राहिल्याची म्हणते की, आणि ही मुलगी आत्ता मला कारस्थानी म्हणते, तिला पटतंय का? आणि आता समर पुन्हा स्वानंदीला समजावू लागतो आणि म्हणतो की तुम्ही शांत व्हा बरं स्वानंदी मॅडम. अगोदर ती आता जे काही बोलली ना ती रागाच्या भरात बोलली, तिचं एवढं बोलणं ना तुम्ही मनावर लावून घेऊ नका. आणि आता स्वानंदी म्हणते की तिचं असं म्हणणं आहे की मी आजीकडून जबरदस्तीने अधिकार मिळवले, आजीकडून जबरदस्तीने चाव्या घेतल्या, ना असे अधिकार कधीच नव्हते पाहिजे असे आता स्वानंदी समरला बोलते. स्वानंदी म्हणते की आज ती मला तिची स्पर्धक म्हणाली, ते माझं बाळ आहे आणि मी कशाला तिची स्पर्धा करेन. आणि स्वानंदी म्हणते की राजवाडे, मला ह्या चाव्या नको आहेत, अगोदर तुम्ही ह्या चाव्या आजींकडे जा. मला ना या चाव्यामुळे जर माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये भांडणं होत असतील तर मला या चाव्या नको. समर म्हणतो हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही अगोदर शांत व्हा बरं. समर म्हणतो की आता मला सांगा ना, मुळात तिने आपल्या घरातील दागिना आजीला किंवा कुणालाही न विचारता त्यांच्या आईला कसा दिला? आणि समर म्हणतो हे चुकीचं नाही आहे का? समर म्हणतो की आपण या घरात सून म्हणून आलो आहे, त्यामुळे हे घरही आपलं आहे आणि हे दागिनंही आपलं आहे असे समजून त्या दागिन्याची राखण करायची, सांभाळायची ते सोडून तिने आईला कशी देऊन टाकली. आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा हे एरझऱ्या मारत मंदाकिनी येण्याची वाटच बघत असतात. तर तेवढ्यात दरवाजा उघडून मंदाकिनी तिथे येते. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी दिलीपकडे बघत म्हणते की अरे वा, माझ्या स्वागताला उभा आहेत का? स्वानंदीचे बाबा म्हणतात हो ना, तुझं औक्षणच करायचं राहिलं आहे आणि औक्षणच करतोय आता मी. आणि मंदाकिनी म्हणते की माझं काय औक्षण करताल, एवढं कुठं माझं नशीब आलं आहे. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात तेही केलं असतं, पण तू जर नीट वागली असती तर. आणि या जन्मामध्ये मला ना ती संधी येईल असं मला मुळीच वाटत नाही. आणि इकडे स्वानंदीचे बाबा म्हणतात त्या सोन्याच्या मागे काय लागलीस तू, एवढं सोनं जमून काय करणार आहेस तू? आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात कसलं सोनं आणि कसलं काय, तुला ना खोटेपणाचा आव आणायची सवयच आहे. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात त्या राजवाड्यांचा खानदानी दागिना तू कशाला घेतलास? आणि लग्नात सुद्धा तू हे केलं, त्यावरून किती मोठा गोंधळ माजला होता, तुला कळतंय का काही मंदा? आणि मंदाकिनी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्हाला स्वानंदीने सांगितलं वाटतं, पण ना त्या स्वानंदी दुसऱ्याला त्रास देते ना ते तुम्हाला दिसत नाहीये, तुम्हाला ना फक्त माझंच दिसतंय. त्या स्वानंदीला जरा सांगा लहान बहिणी बरोबर जरा मोठ्या बहिणीसारखं वाग म्हणून. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात मंदा तू मूर्ख आहेस, चूक काय बरोबर काय नाही हे तू कधीच तुला कळलंच नाही. आणि राजवाड्यांच्या दागिन्याच्या मागे हात धुवून लागली, अगं एवढे वर्ष झाली ना संसाराला. स्वानंदीचे बाबा म्हणतात आपल्याकडे श्रीमंती नाही तरीसुद्धा आपण अख्खं आयुष्य काही दारिद्र्यात घालवलंय की काय? आणि इकडे आता मंदाकिनी म्हणते की कशाला चिडताय, तुमचा BP वाढतोय ना. मंदाकिनी म्हणते की माझं बोलणं शांतपणाने ऐका, मी ना तिथे गेले होते, सुस्मिताने स्वतःहून मला तो दागिना देऊ केला, पण मी तो दागिना घेतला नाही आणि तो दागिना घेऊन घरीसुद्धा आली नाही. आणि हे बघा मंदाकिनी म्हणते की आता ना तुम्ही माझ्यासमोर ढवळाढवळ करण्याचे काहीही गरज नाही आहे. रागाने स्वानंदीचे बाबा आता सुस्मिताला फोन करतात आणि म्हणतात की सुस्मिता, आत्ताच्या आत्ता मला तुझ्याशी बोलायचं आणि ताबडतोब घरी निघून ये. आता मंदाकिनीला धक्का बसतो. आता समर म्हणतो की हे बघा, मुळात तो दागिना आजीचा आहे, राजवाड्यांचा आहे, आणि तरीसुद्धा सुस्मिता तो दागिना आईला द्यायला निघाली, म्हणजे मुळात तिला अधिकार कळलेलाच नाही आहे आणि म्हणून आजीने तिच्याकडून चाव्या काढून घेतल्या आणि तुम्ही एकदम जबाबदारीने वागता म्हणून आजीने योग्य त्या माणसाकडे चाव्या दिल्याचे समर स्वानंदीला बोलतो. आणि समर म्हणतो की आता मग आजीला वाटलं ना तुम्ही या घराची जबाबदारी योग्य पद्धतीने घेता म्हणून तिने तुमच्याकडे चाव्या दिल्या, आता आजीच्या विश्वासाला तुम्हाला तडा जाऊ द्यायचा का? तर स्वानंदी म्हणते अजिबात नाही. तर समर म्हणतो की मग आजीने जो निर्णय घेतला ना तो घेतला म्हणजे घेतला. आणि आता समर म्हणतो की हे बघा, तिने आज हे जे काही केलं ना त्यावरून तिला ना उद्या ती अजूनही दुसरं काही करू शकते. आणि हा प्रश्न तुमचा एकटीचा नाही आहे तर कुटुंबाचा आहे, कुटुंबाच्या भल्याचा आहे असे आता समर स्वानंदीला एकदम योग्य पद्धतीने समजावून सांगतो. आणि समर म्हणतो की हे बघा, तिच्या डोळ्यावरती आज अधिकाराची पट्टी आहे, पण तिला हे जेव्हा समजेल ना तेव्हा ती परत तुमच्या पाठीमागे धावेल आणि ताई करायला लागेल. आणि समर म्हणतो की हे बघा, त्यामुळे या चाव्या तुमच्याकडेच राहू द्या, कारण या चाव्या आजीने तुमच्याकडे दिल्यात. आणि समर आता स्वानंदीच्या डोक्यावर हात ठेवतो
आणि इकडे आता स्वानंदीचे बाबा सुस्मिताला भेटतात आणि बाहेर जाऊन सुस्मिताला भेटतात क्षणी स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, जी गोष्ट आपली नाही त्या गोष्टीवरती आपण हक्क दाखवायला कशाला जायचा. तर आता सुस्मिता म्हणते की ऑलरेडी ते राजवाड्यांचं आहे ना, आणि मी आता राजवाड्यांची झाली आहे ना, त्यामुळे त्या गोष्टी माझ्या आहेत ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात, तुझा हा गैरसमज आहे सुस्मिता. ते दागिने जर त्यांनी तुला घेऊन दिले असते तर त्यावर तुझा अधिकार असता. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, अगं तो राजवाडींचा दागिना आहे आणि तू तडक आईला द्यायला निघाली होतीस. अगं त्यांनी जर प्रेमाने तुम्हाला घालायला दिलेला असता तर तो तुमचा मान असे. आणि याशी गोष्टी मला ना तुला बाहेर भेटून सांगावं लागतं. यापासून म्हणजे यापेक्षा दुसरं दुर्दैव माझं काय असू शकतं असे स्वानंदीचे बाबा सुस्मिताला बोलतात. आणि यासाठी तू तुझ्या बहिणीचा सल्ला घ्यायला पाहिजे होता. अगं नंदूला विचारायला पाहिजे होतं. सुस्मिता म्हणते की मला माहीत नाही डॅडा, पण ना ताई आजकाल माझ्याशी कसं वागते ना ते तुम्हाला माहिती नाही. अतिशय चिडचिड करते ती आणि ती माझ्याशी नीट धड बोलतही नसल्याची सुस्मिता सांगते. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, नंदूने ना तुझे कायम लाड केले, तुझ्या सगळ्या अपेक्षा नंदूने पूर्ण केल्यात आणि कायम नंदू तुला सपोर्ट करत राहिली. तर आता सुस्मिता म्हणते की ते लग्नाआधी बाबा, पण लग्नानंतर ती आता पूर्ण बदलली आहे. तर आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, ती नाही बदलली, तू बदललीस. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की तू अविचारी झालीस आणि तू कुणाशी वागतेस नाही असं, याचा नीट विचार कर सुस्मिता. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात की जी चूक तू वेळोवेळी करते ना ती पुन्हा करू नकोस. सोश, मी तुला सांगतो, पैसा श्रीमंती याच्यापेक्षा नाती महत्त्वाची असतात. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, उद्या जर तुझ्याकडे पैसा श्रीमंती सगळं काही आलं पण तुझ्याकडे जर माणसेच नसतील तर तू दुःखी होशील ना. तर सुस्मिताला ते कळतं. आणि म्हणून बाळा, तू नात्यांना जप आणि जी माणसे तुझ्यावर प्रेम करतात त्यांच्या नात्यांचा आदर कर. आणि स्वानंदीचे बाबा म्हणतात, कोण आपलं भलं करतंय, कोण आपला वापर करतंय हे नीट बघ. आणि आता स्वानंदीचे बाबा म्हणतात, हे बघ, आता यापुढे नीट वाग. घरात ना समर, आजी हे सगळे ना मोठी माणसे आहेत, त्यांचा आदर करायला शिक. आणि आपल्या वागण्यामुळे ती दुखावली जातील असा कोणताही निर्णय घेऊ नकोस. आणि सुस्मिता म्हणते, येते माझ्या लक्षात. तर डोक्यावरून हात फिरवत स्वानंदीचे बाबा म्हणतात, माझी बाई शहाणी. आणि इकडे आता मल्लिका ही बेडरूममध्ये येत अंशुमनला विचारते, सुश कुठे. तर लगेच आता अंशुमन म्हणतो, मला काय माहिती, गेली असेल कुठे शॉपिंगला किंवा गेली असेल कुठेतरी रील बनवत फिरत असेल. तर आता मल्लिका म्हणते की शॉपिंगला गेली, असं कसं, तुला न सांगता कशी ती शॉपिंगला गेली. अंशुमन म्हणतो की सारखं तिच्या मागे जाऊ काय मी. तर मल्लिका म्हणते की जायलाच पाहिजे आणि तिच्यावर तू लक्ष ठेवायलाच पाहिजे. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की तू तिच्याबरोबर लग्न केलं आहे ना, तू तिचा नवरा झाला आहे ना, मग तू नीट वाग आणि तू अजून हे सुद्धा विचार कर. आता मल्लिका म्हणते की तिने अजून ना तू तिला जे हिसक पिसक करतो ते कुणाला सांगितलं नाही ना, त्यामुळे तू व्यवस्थित आहे. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की तिला कॉल कर आणि विचार ती कुठे. तेवढ्यात आता सुस्मिता ही मॉम लॉ मी इथेच आहे असे म्हणत तिथे येते. तर मल्लिका म्हणते, सुश अगं तू कुठे होतीस. आणि लगेच मल्लिका म्हणते की अंशूला किती काळजी वाटत होती बघ त्याच्या चेहऱ्यावरती. सुस्मिता म्हणते की मी ना माझ्या डॅडाला भेटायला गेले होते. तर आता मल्लिका डोक्याला हात लावते आणि मल्लिका म्हणते त्यांना इथे बोलायचं ना भेटायला. तर आता सुस्मिता म्हणते की ते म्हणाले की बाहेरच भेटूयात. हसतच मल्लिका म्हणते की म्हणजे काहीतरी खास बोलायचं असेल, काय बोलले ग ते. आणि आता सुस्मिता म्हणते की एवढं काही खास नाही झालं. मल्लिका म्हणते की एवढं बाहेर बोलावलं म्हणजे काहीतरी महत्त्वाचं झालंच असेल ना. आणि आता सुस्मिता म्हणते की काही नाही, बेसिकली म्हणजे मी ताईशी भांडले नाही पाहिजे, नीट वागलं पाहिजे असे ते बोलत होते. आणि सुस्मिता म्हणते की मोमीनला ॲक्च्युली मला ते पटलं, कारण ते बरोबर बोलत होते आणि शेवटी किती जरी झालं तरी माझी ताई असल्याचे आता सुस्मिता सांगते. आणि माझ्या लग्नाच्या आधी ना ताईने माझ्यासाठी खूप काही केलं आणि तिने मला कायम सपोर्ट केल्याचे आता सुस्मिता त्यांना सांगते. आणि सुस्मिता म्हणते की ग्रॅनी आजीसुद्धा माझ्यापेक्षा मोठी आहे, तेव्हा मी सुद्धा त्यांना रिस्पेक्ट दिला पाहिजे. आणि सुस्मिता म्हणते डॅडाने मला आता नीट समजून सांगितलं, तेव्हा डॅडाना जसे सांगेन ना तसंच मी वागेन. मल्लिका म्हणते की हे सगळं तुझ्या डॅडाने सांगितलं. तर सुस्मिता म्हणते हो. तेव्हा आता मल्लिका म्हणते की मला ना ही अशी अपेक्षा नव्हती तुझ्याकडून सुस्मिता. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की हे बघ, अगं ते तुझे डॅडा आहे, त्यांनी तुला समजावलं ते ठीकच आहे, पण त्यांनी तुला समजून घेतलं का, तुला समजावलं तसं त्यांनी स्वानंदीला समजवायला हवं होतं. मल्लिका म्हणते की तिने तर तुझा अधिकार, तुझ्या चाव्या सगळं काही तिच्याकडे घेतलं, तिने कधी समजावलंय का. आणि सुस्मिता म्हणते की डॅडा ताईला कधीच समजावत नाही, कारण डॅडासाठी ताई एकदम परफेक्ट मुलगी आहे. आणि मल्लिका म्हणते की अच्छा, म्हणजे डॅडाने तुलाच समजावलं, कारण स्वानंदी ही पहिल्या बायकोची मुलगी आणि तू दुसऱ्या बायकोची मुलगी ना त्यांची, बरोबर.
आणि मल्लिका म्हणते की मग थोडासा भेदभाव होणारच. तर सुस्मिताला पुन्हा एकदा ते पटतं आणि ती म्हणते की तुम्ही बरोबर बोलताय. आणि सुस्मिता म्हणते की ते तर माझ्या डोक्यातच आलं नाही. आणि पुन्हा आता सुस्मिता फिरते. तर आता लगेच सुस्मिताकडे बघत मल्लिका म्हणते की अंशुमन, माझ्या शिवशला ना खूप त्रास झाला आहे. आणि इकडे आता मल्लिका म्हणते की हे बघ अंश, तू ना सुस्मिताला घेऊन कुठेतरी बाहेर जा, तुम्हाला एकत्र टाईम स्पेंड करायची गरज आहे. आणि लगेच आता मल्लिका म्हणते की तू सुस्मिताला डिनरला घेऊन जा. तर आता सुस्मिता खुश होते आणि म्हणते की अरे बरं झालं, मी ना घरचं खाऊ खाऊ मला खूप कंटाळा आला होता. आणि इकडे आता अंशुमन हात झिटकारत म्हणतो की बाहेर खूप पाऊस आहे आणि नको नको जायलाच नको. आणि तेवढ्यात इकडे आता लगेच अंशुमन नाटक करत सुस्मिताच्या गळ्यात हात घालतो आणि म्हणतो की रोमॅन्स बाहेर करायचा नसतो, चार भिंतीच्या आतही करायचा असतो. तर सुस्मिता खुश होते. आणि इकडे आता स्वानंदी तिच्या बेडरूममध्ये सुस्मिताचा विचार करीत असते. आणि स्वानंदी म्हणते की या सुस्मिताची मी स्पर्धक कशी होईल आणि सुस्मिता ही काय विचार करते. आणि तेवढ्या समोर तिथे येतो आणि म्हणतो की स्वानंदी मॅडम, अहो काय चाललं आहे तुमचं, खाली सगळे जेवायला बसलेत आणि तुम्ही इथे. तर आता स्वानंदी म्हणते की नको, मला नाही जेवायचं, मला ना भूकच नाही आहे. आणि समर म्हणतो की आजच्या तुम्हाला सुस्मिताचा राग आला आहे का. तर आता इकडे स्वानंदी म्हणते की मला सुस्मिताचा राग नाही आला, ती माझी लहान बहीण आहे, मला कशाला तिचा राग येईल. आणि इकडे आता समर चिडचिड करत म्हणतो की हे बघा, तुम्ही ना हे असं करू नका, मी जेवत नव्हतो तेव्हा तुम्ही माझ्या किती मागे लागायचा आणि किती चिडचिड करायचात. तुम्ही तर मला ऑफिसमध्ये सुद्धा डबा पाठवायचात. आणि स्वानंदी म्हणताय की त्याला काळजी म्हणतात. तर समर म्हणतो की तुम्ही त्याला काळजी म्हणतात आणि मी देतोय ते काही लेक्चर का. आणि स्वानंदी म्हणते की तुम्ही हे बघा माझ्याशी अजिबात भांडू नका. तर समर म्हणतो मी तुमच्याशी भांडत नाही आहे. आणि रागाने आता समर म्हणतो की तुम्हाला माझं तोंड दिसतंय पण त्या पाठीमागची काळजी दिसत नाही आहे का. आणि आता रागाने समरही तेथून निघून जातो. तर स्वानंदी म्हणते की अरे उगाच माझ्याशी भांडताय आणि याला काहीच अर्थ नाही आहे. इकडे आता समर पुन्हा आता बेडरूममध्ये येताच आता स्वानंदी म्हणते की हे बघा, आतापासून मी तुमच्याशी एक शब्दही बोलणार नाही. तर लगेच आता समर म्हणतो की स्वानंदी मॅडम. तर लगेच स्वानंदी म्हणते काय. तर हसतच समर म्हणतो हे काय बोललात ना तुम्ही. आणि त्यानंतर आता पावसाला सुरुवात होताच आता समर स्वानंदीला आता पटकन आता फिरायला त्याच्या कारमध्ये घेऊन जातो. आणि पावसाला सुरुवात होताच आता काचेतून स्वानंदी तो पाऊस बघते आणि म्हणते की अहो एवढा सुंदर पाऊस पडतो, तुम्हाला भिजायला आवडणार नाही का. तर लगेच आता समोर म्हणतो की हे बघा तुम्ही बोललात. आणि त्याच वेळेस आता इकडे दरवाजा उघडून स्वानंदी ही कारमधून बाहेर येते. तर आता ओलेचिंब होत पावसाचा आनंद घेत स्वानंदी नाचू लागते. तर प्रेमाने समर कारमधून उतरत आता स्वानंदीचा हात आपल्या हातात घेतो आणि दोघाही प्रेमाने एकमेकांच्या मिठीत येतात आणि दोघेही खुश झालेले असतात. तर एका झटक्यात पावसाचा आनंद घेत आता इकडे समरने स्वानंदीचा राग घालवलेला असतो आणि दोघेही पुन्हा प्रेमाने एकत्र आलेले असतात. तर कसा वाटला समर आणि स्वानंदी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.